श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून मी सुरुवात करते. नवरात्रीमध्ये ज्यांच्याकडे घटस्थापना केलेली असेल किंवा ज्यांनी पहिल्यांदाच घटस्थापना केलेली असेल त्यांनी घट कधी हलवावे, कोणत्या वेळेत घट हलवावे, घट हलवण्यापूर्वी कुलदेवीला कुठला नैवेद्य दाखवावा, जर तुम्ही नवरात्रीचा उपास करत असाल तर तो कधी सोडावा, उठता बसण्याचे उपास कधी सोडावे, अखंड दिवा असेल तर त्याचे काय करावे, या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ज्यांच्याकडे पूर्वापार घटस्थापना केली जाते अशांनी आपल्या पिढ्यानपिढ्यांच्या ज्या प्रथा चालत आलेल्या आहेत, आपल्या कुळाप्रमाणे ज्या दिवशी घट उठवले जातात त्याचप्रमाणे त्याच दिवशी आपल्याला घट उठवायचे आहे. बऱ्याच ठिकाणी नवमीच्या दिवशी घट उठवले जातात व बऱ्याच ठिकाणी हे दसऱ्याच्या दिवशी घट उठवले जातात. तर तुमच्या कुळाचाराप्रमाणे ज्या दिवशी तुमच्याकडे घट हलवले जातात त्याच दिवशी आपल्याला घट उठवायचे आहेत, म्हणजेच हलवायचे आहेत. ज्यांनी पहिल्यांदाच घटस्थापना केलेली आहे तर तुम्ही काय करायचे, तुमच्या गोत्रातले जो लोक असतील, म्हणजे तुमचे जे आडनाव बंधू असतील, त्यांना तुम्ही विचारून घ्यायचं की आपल्या कुळामध्ये काय प्रथा आहे, घट कधी उठवले जातात ते विचारून घ्यायचं. ते जर तुम्हाला कळलं तर त्याच्यानुसार त्या दिवशी तुम्हाला घट हे हलवायचे आहेत. पण जर समजा तुम्हाला कुठल्याच मार्गानं कळलं नाही की घट कधी उठवायचे, तर अगोदर घट कधी उठवले जात होते किंवा घटच बसवले, म्हणजे समजा तुमच्या कुळामध्ये घटच बसवले जात नसेल तर त्यावेळी काय करायचं, नवमीला घट उठवा किंवा दसऱ्याला घट उठवा. जर समजा तुम्ही पहिल्यांदा नवमीला घट उठवले तर तुम्ही कायम नवमीलाच घट उठवायचं, म्हणजे तुमच्या कुळामध्ये जे काही पुढची पिढी असेल ते नवमीलाच घट उठवतील. जर तुम्ही दसऱ्याला उठवले तर कायम तुम्हाला दसऱ्यालाच उठवावे लागतील. जर तुमच्या कुळात म्हणजे मग तुमच्या कुळातली जी पुढची लोक आहेत ती सुद्धा दसऱ्यालाच उठवतील. नंतर ची महत्त्वाची गोष्ट म्हणजे घट हे कधी उठवायचे आहेत, म्हणजे कोणत्या वेळेला उठवायचे आहेत, म्हणजे हलवायचे आहेत. तर घट हे नेहमी दुपारी 12 वाजण्याच्या अगोदर हलवायचे आहेत. 12पेक्षा जास्त वेळ आपल्याला होऊ द्यायचा नाही. जर समजा 11 किंवा 11:30पर्यंत जर तुमचं सगळं आवरलं तर त्याच्या आतच घट उठवले तर म्हणजे खूपच चांगले. तर घट कसा हलवायचा, म्हणजे घट कसे उठवायचे ते आता मी तुम्हाला सांगते. तर जेव्हा आपण घट हलवणार आहोत तेव्हा समजा सकाळी आपले मिस्टर ऑफिसला जाणार आहेत, मुले शाळेत जाणार आहेत, फक्त स्त्रीनेच घट हलवावेत का, तर असे नाही. 9 दिवस आपल्या कुलदेवतेचा सूक्ष्म वास आपल्या घरामध्ये असतो, आपल्या घरात असतो. म्हणून सकाळी आपले मिस्टर ऑफिसला जाण्यापूर्वी त्यांना आपण घटाच्या पाया पडायला सांगावे. मुलांना शाळेत जाण्या अगोदर त्यांना पाया पडून घ्यायला सांगावे. त्यांना घटाला हळद कुंकू अर्पण करायला सांगावे व हात जोडून कुलदेवीला माफी मागायला सांगायची की नवरात्रीचे 9 दिवस म्हणजे तुमची सेवा केलेली आहे, काही चूक झाली असेल त्याच्यासाठी आम्हा सर्वांना क्षमा करा. अशा चुका आमच्याकडून परत होणार नाहीत, अशी सद्बुद्धी आम्हाला दे. देवी तुझी कृपा आमच्यावर असू दे. अशा पद्धतीने काही बोलायचे असेल ते बोलायला सांगायचे व त्यानंतर ते घट हे 5 वेळा उचलायचे आहेत, 5 वेळा ठेवायचे आहेत. म्हणजे 1 वेळा उचलायचं, परत तिथेच ठेवायचा, मग दुसऱ्यांदा उचलायचं, परत तिथेच ठेवायचं, असे तुम्हाला 5 वेळा घट हलवायचे आहेत. या पद्धतीने घट उठवले जातात, याला म्हणतात घट उठवणे. त्यापूर्वीच आपल्याला घटाला नैवेद्य दाखवायचा असतो. तर नैवेद्य काय दाखवायचा असतो, तो पूर्णावरणाचा नैवेद्य आपल्याला आपल्या घटाला म्हणजे आपल्या देवीला हा दाखवायचा असतो. आपला उपवास पण आपण घट ज्या दिवशी उठतात त्या दिवशीच आपल्याला उपवास सोडायचा असतो. पूर्णावरणाचाच नैवेद्य दाखवायचा असतो व तोच स्वयंपाक आपल्याला उपवास सोडताना खायचा असतो. ज्यांनी नवरात्रीचे 9 दिवस असे उपवास पकडले आहेत त्यांनी असेच करावे. ज्यांनी उठता बसतानाचा उपवास धरलेला आहे त्यांनी अष्टमीच्या दिवशी उपवास धरायचा व दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा आहे. घट हलवावेत, पण समजा घट हलवले पण आपल्या दिव्यामध्ये तेल आहे, म्हणजे वात तशीच आहे, पण मग अखंड दिवाचं करायचं काय, म्हणजे दिवा तर आपल्याला विझवता येत नाही. मग काय करायचं आपण, जोपर्यंत तेल त्याच्यामध्ये आहे तोपर्यंत तो दिवा तसाच राहू द्यायचा, हलवायचा नाही. तेल संपेपर्यंत दिवा आहे त्याच जागेवर राहू द्यायचा, शांत होईपर्यंत तसाच राहू द्यायचा व त्यात परत तेल टाकायचे नाही. म्हणजे तेल संपेपर्यंत तो दिवा तसाच राहू द्यायचा.
आपल्याला तो जागचा पण हलवू द्यायचा नाही. नंतर आपण जो घट बसवलेला असतो त्या घटामध्ये म्हणजे जे घट असतं त्याच्यामध्ये जे पाणी असतं, पान त्याच्यामध्ये फूल टाकलेलं असतं, सुपारी असतं, नारळ असतं. त्याचं काय करायचं? हे जे पाणी आहे ते आपल्या घरातील झाडांना, तुळस सोडून दुसऱ्या झाडांना आपल्याला हे पाणी घालायचं आहे. सुपारी काढून घ्यायची आहे. नंतर आपण ती सुपारी वापरू शकतो. ₹1 किंवा ₹2 नाणे जे आहे त्यात अजून पैसे घालून एखाद्या मंदिरात आपण जाऊन ठेवून येऊ शकतो किंवा ₹1 आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद म्हणून आपण ठेवू शकतो. पर्समध्ये किंवा तिजोरीत आपण ठेवू शकतो. तो नारळ आहे, काही ठिकाणी तो नारळ प्रसाद म्हणून खातात, काही ठिकाणी एखाद्या मंदिरात नेऊन ठेवले जातात, तर काही ठिकाणी शेतामध्ये नेऊन जमिनीत दाबून टाकतात. तर आपली जी पद्धत आहे त्याच्याप्रमाणे करावं. बऱ्याच ठिकाणी घट हलवायच्या आदल्या दिवशी कडाकण्यांची माळ बांधली जाते. कडाकण्यांच्या पिठांचे वेणी, फणी, आरसा अशा वस्तूही बनवल्या जातात. ही माळ आपले घट उठणार आहेत त्याच्या आदल्या दिवशी बांधायची असते व दुसऱ्या दिवशी आपले घट उठवायचे असतात. जर तुम्हाला असे वाटत असेल की आपल्याकडून काही चूक झालेली आहे तर देवीला शरण जायचं, माफी मागायची. कोणताही देव हे कोणाचंही वाईट करत नाही. आपल्याशी जे वाईट होत असतं ते आपल्या कर्मानेच होत असतं. कोणतेही देव म्हणजे आपल्या भक्ताचं हे वाईट करत नाही. उलट ते आपल्याला वाईट परिस्थितीतून चांगल्या परिस्थितीमध्ये बाहेर पडण्यासाठी आपल्याला शक्ती देत असतात. म्हणून देवीला माफी मागायची आणि देवीला माफी मागायची व देवीला सांगायचं की माझ्याकडनं काही चुका झालेल्या आहेस तर मला क्षमा कर. नंतर आपल्याला मनोभावे ही देवीची सेवा जर आपण केली तर देवी आपल्याला नक्कीच पावते. नमस्कार.